अकोला येथील शासकीय महाविद्यालयात 45 वर्षीय व्यक्ती दाखल झाला होता। त्या व्यक्तीला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि खोकल्याचा त्रास होता। दाखल झालेल्या व्यक्तीची खबरदारी म्हणून घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना तपासणीसाठी घेण्यात आले, पण त्याच दिवशी उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा रात्री मृत्यू झाला। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे दिनांक 13 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान भरती झालेला एक रुग्ण, ज्याला मधुमेह तसेच उच्च रक्तदाब व श्वास घेण्यामध्ये त्रास होत होता, म्हणून त्याला आपल्या इथे भरती करण्यात आले होते। भरती केल्यानंतर त्याला कोरोना सस्पेक्ट म्हणून आपण त्याचा थ्रोट स्वॅब घेतला व तो तपासणीसाठी पाठवला। त्यानंतर सदरील रुग्णाचा 13 तारखेलाच रात्री 8:30 वाजता मृत्यू झाला। सदरील रुग्णाचा थ्रोट स्वॅबचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला व त्यामध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचे निर्देशनास आले। त्याप्रमाणे सदरील मृतक व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कुटुंबियांना व त्याच्या क्लोज कॉन्टॅक्ट्सचा माहिती घेऊन त्यांना रुग्णालयामध्ये भरती करण्यात येईल व त्याचप्रमाणे त्यांचे नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात येतील। सदरील मृतकाचा अहवाल हा मृत्यू झाल्यानंतर प्राप्त झालेला आहे। प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे। मृत व्यक्ती ही अकोल्यातील रहिवासी आहे। विदर्भ न्यूज करिता अकोला येथून वर्षा मोरे।